बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा या स्पर्धेमधला दुसरा संघ असेल. दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला टीम आहे मानाई देवी स्पोर्ट्स सम्राट, दुसऱ्या बाजूला जकू भवानी 11 अमृगवाडी अशी मॅच. सम्राट टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. लगेच क्षेत्ररक्षण सजावून घ्या. भरपूर महत्वपूर्ण सामना आहे. गेले 2 सामने तुम्ही किती मेहनत केली हे महत्वाचं आहेच, परंतु या सामन्यामध्ये तुम्ही किती मेहनत करणार आहात हे भरपूर महत्वाचं आहे. कारण की इथून जिंकलात तर या स्पर्धेमधला प्रवास चालू राहणार आहे, इथे हारला तर या स्पर्धेमधला प्रवास इतक्या लांब येऊन इथेच संपणार. मानाई देवी स्पोर्ट्स दिवशी टीम आपला कर्णधार अथवा एक प्रतिनिधी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाठवा. या स्पर्धेची छान ओळख म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जाईल. आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. दिशा दिली आहे, बॉल क्षेत्ररक्षक होते, चुकी झालीये. दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत होतोय, बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होत असताना 4 धावा जमवल्या. चांगली सुरुवात 4 ने हजेरी लावली सूरज पवारने. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये, या सामन्यामध्ये. महत्वपूर्ण सामना आहे. सूरज पवार साठी हा बॉल आखूड टप्प्याचा होता. बॉल हवेमध्ये, तुषार बॉलच्या खाली प्रयत्न करतोय. तुषार चुकी करणार नाहीये. महत्वपूर्ण खेळाडूचा झेल इथे पकडला गेलाय. सूरज पवारला परतीचा इशारा दुसऱ्याच बॉल वरती. जास्त वेळ संघाची धुरा नाही सांभाळू शकला, अगदी लवकर बाद झालाय. पहिल्या बॉल वरती चौकारानंतर दुसऱ्याच बॉल वरती परतीचा इशारा सूरज पवारला केला. महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर. भरपूर होता समोरच्या दिशेत सागर पवारचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नो मॅच लँड मध्ये बॉलने टप्पा घेतला आणि जाऊन आदळला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा पहिल्याच बॉल वरती सागर पवारने देखील चौकार लगावला. नितीन काका सागर पवार साठी हा बॉल, हा देखील फटका भरपूर चांगला आहे. कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल धावतोय. निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, लागोपाठचा दुसरा चौकार आपण पाहतोय. चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. गेल्या बरोबर 2 बॉल वरती 2 चौकार ठोकले सागर पवारने. धावफलक मुख्य आकड्यावरती तुम्हाला न्यावा लागणार आहे, का मोठ्या आकड्यावरती, कारण की जेवढी मोठी धावसंख्या या मॅच मध्ये तुम्हाला बनवता येईल तितक्याच चांगला बेनिफिट तुमच्या टीमच्या बाजूने राहणार आहे. कारण की या सामन्यामध्ये तुम्हाला कायम राहणं भरपूर महत्वाचं आहे. ही मॅच भरपूर महत्वाची आहे, प्राइज मॅच आहे.
भरपूर होता, बॅट उचलतोय की नाही तोपर्यंत बॉल निघून गेला, निर्धाव सुरक्षित यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 12 धावा धावफलकावरती, 3 चौकार आलेत पहिल्या षटकामधून. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, फटका अप्रतिम, क्षेत्ररक्षक आहे, नाही होणार चुकी. शेवटच्या बॉल वरती संयम बाळगायचा होता, मोहित केलं आक्रमणासाठी सागरला. सागर तयार होता, मोठा फटका खेळले, फटका फसला. क्षेत्ररक्षक कृष्णा तैनात होते, नाही केलेली चूक. सागरला परतीचा इशारा केलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे थांबलाय. अखेरीस धावा धावफलकावरती 12. 2 गडी गमावले. टीम मानायदेवी स्पोर्ट्स आमरग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये अजय आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकन वरती सनी पवार पहिला चेंडू फेस करेल. सलामीसाठी गेलाय हा खेळाडू. दुसऱ्या षटकामध्ये संधी मिळाली आणि पहिलाच बॉल तो फेस करतोय. पहिलाच बॉल अप्रतिम, कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, एक सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. अप्रतिम आहे, सरळ दिशेमध्ये खेळलाय. पानवेट तळामध्ये आल्या. दुसरीचा प्रयत्न इथे झालाय जरूर. दुसरी अगदी वेगाने पूर्ण केली आहे की काय? दुसरी अगदी वेगाने पूर्ण केली आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय शंकरराव साळुंके आबा यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. त्याचबरोबर निलेश दादा पानवळ, विजय दादा पानवळ, राजदादा आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार, मनोज भाऊ, तुम्हा सर्वांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झाले. आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जय हनुमान चषक 2026 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सोडून दिला श्रेयसने हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 16 धावा धावफलकावरती. अप्रतिम स्ट्रोक, आडव्या बॅटने खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक मोठी विकेट पाठीमागे चालली आहे. श्रेयस पवार मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण सामन्यामध्ये असा मुख्य फलंदाज अजूनही संभाषण धुरा सांभाळायला तयार नाहीये. अगदी स्वस्तामध्ये आणि लवकर बाद होऊन प्रत्येक खेळाडू मैदानाच्या बाहेर येतोय. या सामन्यामध्ये टिकून राहणं भरपूर महत्वाचं आहे. या सामन्यामध्ये तुम्हाला टिकावं लागणार आहे, थांबावं लागणार आहे. 18 बॉलचा खेळ. पहिल्या डावामध्ये मैदानामध्ये खेळत असताना तुम्हाला जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील याकडे लक्ष देणं भरपूर गरजेचं आहे. बॅटिंग फॉर्मॅट आपण पाहिलं तर लवकर ढासळ आहे. 3 बॉलचा खेळ झाला, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये अजय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक तब्बल 16च्या घरामध्ये, 16 धावा धावफलकावरती. 3 गडी गमावले. महत्वाच्या 3 विकेट्स पाठीमागे गेल्यात. अक्की माने, आकाश माने नवीन फलंदाज, डावखोडे हाताचा.
बाकी मानेसाठी हा बॉल खोलगट टप्प्याचा होता. कव्हरला खेळून काढलाय, थोडस बमलिंग पाहायला मिळतंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसरी धाव तिथे अगदी वेगाने पूर्ण केली आहे. जुन्या गतीचा बॉल, स्वतः गोलंदाज बॉल खाली येतील. चांगली फिल्डिंग, एक सिंगल या बॉल वरती. 19 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. उंच गेला हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीपला पाहतायत बॉलकडे. जज केलंय प्रॉपर झेल, प्रॉपर कॅच इथे पकडला गेला. सनीला परतीचा इशारा. ताकद त्या फटक्यावरती भरपूर महत्वाची होती. ताकद हवी इतकी मिळाली नाही आणि फटका फसला. झेल पकडलाय. दोषी संघाला इथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित आम्ही करतोय. आभार आपले, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल. बॉल किमानेसाठी हा बॉल बैठक लगावली आहे. हो, क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतायत. 6 धावेंचा हा फटका. प्रतिमे हा देखील चांगला क्षेत्ररक्षक होते. आता देखील चुकी झाली आहे. एक टप्पा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडलाय. अख्खी मानेच्या बॅट मधून चौकार आलाय. अगोदर षटकार, आता चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. 29 धावा धावफलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलला सोडून दिलंय, ओळखलं होतं. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 30 धावा धावफलकावरती. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
बॅकफुटला गेले होते, पंच केलाय बॉल, फटका भरपूर चांगला आहे, परंतु धाव इथे मिळेल एकच सिंगल. धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या डावामध्ये फटका अप्रतिम आहे, बॉल हवे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कॅचला जज करतोय, नाही मानवी अडथळा मध्ये आल्या, 2 धावा तर पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न झालेला नाहीये. तिसरीचा प्रयत्न थांबवला, 2 धावा या बॉलवरती आपल्याला बघायला मिळाला. 2 ने धाव पुढे सरकला, जाऊन पोहोचला 33च्या घरामध्ये. 33 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल, टार्गेट होणार सेट. महत्वपूर्ण सामन्याचं, इम्पॉर्टंट मॅचचा टार्गेट इथे सेट होणार आहे. शेवटचा बॉल होता, क्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहे, टेपला चुकी झालीये, एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न झाला, किमाने पोहोचलाय. तिसरीचा प्रयत्न इथे होईल का? तिसरीचा प्रयत्न तर जरूर झालाय, तिसरी धाव होणार नाहीये. फलंदाज होतील बाद. 2 धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवरती. 35 धावा धाव फलकावरती आणि 36 धावांचं टार्गेट आहे. 36 धावा आता बनवायच्या आहेत जगुभवानी 11 अमृतवाडी टीमला. चेंडू असणार आहे त्यांच्याकडे 18.
बरोबर माननीय आदरणीय विजय साळुंके दादा यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालं. आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बरोबर झाल्यानंतर जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बॉलचा खेळ झाला. एक धाव फलकावरती जी अवांतर आली आहे. निलेश माने बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल होता. दिशा दिली आहे फक्त आणि फक्त क्षेत्ररक्षक डीपला. सूरज पवार चांगली फिल्डिंग करतोय. वेगाने फेकी केली आहे. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. दोन धावा फलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. कृष्णा सावंत स्ट्राईक वरती. बॅटने बॅकफुटला जाऊन खेळले क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. फिल्डिंग परफॉर्मन्स. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. पूर्णपणे 11 खेळाडूंचा जर का विचार केला तर गेम मध्ये पूर्णपणे ऑन आहेत. तटक्ष लक्ष प्रत्येक बारीक बारीक गोष्टींवरती प्रत्येकाचा आपल्याला इथे पाहायला मिळतंय. एक चुकीचा निर्णय आणि त्याच्यावरती तुम्हाला भोगायला लागणारा मोबदला. म्हणजेच काय तर प्रत्येक खेळाडू विकेटच्या शोधामध्ये व्यस्त झालाय, त्रस्त झालाय. विकेट महत्वाची आहे. त्यांना माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. भरपूर महत्वाची. व्हाईट बॉलचा इशारा इथे दिशाहीन गोलंदाजी होते. बरोबर माननीय आदरणीय जीवन दादा माने यांचं या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालं. आपलं स्वागत आहे. बॉल 4 बॉल झाले. 4 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. 4च्या दरामध्ये धावफलक. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक सूरज पवार रनिंग कॅच सुपर. भरपूर चांगला झेल आपल्याला बघायला मिळाला. पूर्णपणे अंतर कव्हर केलं. बॉल पर्यंत पोहोचले आणि शेवटी ही कॅच इथे पकडली गेली. आणखीन एका चांगल्या विकेटचं इथे पतन होत आहे. महत्वपूर्ण खेळाडू अजय मैदानाच्या बाहेर जातील. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सोडून दिलाय हा बॉल, परंतु तुषारला ओळखता आलेला नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 4. 2 गडी बाद टीम जखू भवानी 11 अमृतगडवाडी संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळाला. यानंतरचा होणारा सामना टॉस आपण इथे करूयात. साई 11 तामिनी विपक्ष निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ अशी मॅच आहे. त्या मॅचचा टॉस आपण इथे लगेच करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉसचा बॉस
व्यासपीठाच्या दिशेने आपण प्रवास करा. चला वेळ घेऊ नका, लगेच मॅच आपण इथे चालू ठेवूयात. ओव्हर नंबर 2. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल श्रीकांत. श्रीकांतचा हा बॉल पिचच्या बरोबर मध्ये डिलिव्हर झाला आणि उंची जास्त आहे. फलंदाजाच्या डोक्यावरून हा बॉल हाताळला. पंचाने नाकारले. व्हाईट बॉल करार घोषित केले. व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर पाठीमागे टप्पा आपल्याला बघायला मिळाला. कुठेतरी कृष्णा यांच्या डोळ्यासमोरून चेंडू काढण्याचा मानस पहिल्या बॉलवरती गोलंदाजाने गृहीत केला होता. यावेळेस वेग भरपूर वेग होता. कृष्णापासून चेंडूला लांब ठेवलंय. श्रीकांतला चांगलं समजलंय, जितके निर्धाव चेंडू येतील मॅच मध्ये तितकाच प्रेशर बनून राहणार आहे. धावा यायला सुरुवात झाली. कृष्णा चांगली फटकेबाजी करायला लागले तर मॅच शेवटपर्यंत जाणार. चांगली फटकेबाजी करणं भरपूर गरजेचं आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. बॅटने खेळायचा होता, नाही बॅट फिरूच दिलेली नाहीये. वेग वाढवला गोलंदाजाने, गती परिवर्तन केलं. एकच सिंगल मिळेल या बॉलवरती. धावफलक 6च्या घरामध्ये 6 धावा धावफलकावरती. सर्व बॅट निघायचा होता. शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप आहे पाठीमागे. एकच सिंगल पुन्हा एकदा. साई 11 टीमचे कॅप्टन या टॉस साठी. टॉस आपण इथे करूया. बॉलचा खेळ इथे झालाय. दोन धावा नाही अडवू शकले. 2 धावा अगदी वेगाने ते पूर्ण केल्या. डोळ्याच्या समोरून हा बॉल निघून जातोय आणि पुन्हा एक डॉट बॉल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2चा. 9च्या घरामध्ये धावफलक. त्यावेळेस हा देखील बॉल भरपूर चांगला होता. डॉट बॉल. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 9. टॉस आपण इथे करूया. साई 11 तामिने विपक्ष निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ अशी मॅच आहे. त्या मॅचचा टॉस इथे आपण घेतोय. बॉलला दिशा दिली आहे डीप मिडला. क्षेत्ररक्षक निलेश माने बॉल करती येतील. एकच सिंगल. सूरज पवार ओव्हर नंबर 3 मध्ये. साई 11 तामिने संघ नाणेफेकी जिंकलेत. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी इथे स्वीकारले. करायचे त्यांना गोलंदाजी. फलंदाजी करायची गोकुळ टीमला. यानंतर जसा सामना संपेल लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हायचं. साई 11 तामिने.
आणखी एक डॉट बॉल. इथे फटका चांगला आहे, भरपूर चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आता जरी मोठे फटके आले तरी सुद्धा त्याचा फायदा जग्गू भवानी 11 संघाला होणार नाहीये, कारण की वेळ इथे निघून गेलाय. चेंडू कमी उरले, धावा भरपूर जमवायचे आहेत. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये तुम्हाला 20 धावा जमवायचे आहेत. आणखीन एक मोठा फटका, हा देखील बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावींसाठी षटकार. 2 बॉल वरती 2 षटकार आले. हा देखील बॉल हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक सनी आहे बॉल खाली, जज करतील परंतु नाही, बॉल निघून जाईल. हे असं झालं, संपूर्ण गाव मामाचा पण काय नाही कामाचा. धावा जमवल्या शेवटी, परंतु त्या नाही आल्या कामी. पहिल्या डावाचा इथे खेळ संपलाय आणि या सामन्यामध्ये विजयाची मोहर उमटवली टीम मानाई देवी स्पोर्ट्स सम्राट आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ जे हनुमान